आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगे ते शेडिंग नंतर आधी हे कर, हे कम्प्लीट कर आणि हात अजिबात हलवायचा नाही. गोल आला पाहिजे व्यवस्थित. काय शमिका मॅडम, झाला का अभ्यास? हो, आता माझा ड्रॉइंगचा पिरियड चालू आहे. अरे वा, सुपर फास्ट एकदम. झाला पण अभ्यास. भारी आहे शमिका. अरे यात काय भारी, माझ्यापेक्षा तर भारी समीर अंकल आहे. का ग? तुला माहितीयस काय झालं? काय? ये सांगते. मला 3 माणसं किडनॅप करायला आले होते. काय? हो, त्यांनी मला गाडीत बसवलं. आणि मग ते नंतर घाबरून पळून गेले. आणि तुला माहितीये समीर अंकलच्या हाताला लागलं ग. घातलाच ना सगळा घोळ. घोळ? ओ माय गॉड, हे तर सांगायचं नव्हतं ना. हे जर आधी आठवलं असं तुला तर असू द्यात. काय झालं सावंत? त्या अजिंक्य मांडलेकरची पोरगी शमिका वाचली आणि आपला प्लॅन फसला. फसला? असा कसा फसला सावंत? चांगली माणसं पाठवायची ना तुम्ही. पण तुम्ही केवढी मोठी घोडचूक केली लक्षात येत आहे तुमच्या? तो अजिंक्य स्वतःच्या मुलीवरती हल्ला झाल्याचा गवगवा करेल कोर्टामध्ये, तर काय होणार त्यामुळे? त्याची केस स्ट्रॉंग होईल सावंत. कळतंय तुम्हाला केवढी मोठी चूक केलीत तुम्ही? ओवी, ओवी प्लीज ऐक माझं. हे बघ, शमिकाने जेवढं काही सांगितलं ना तितकं नाही झालंय का काही. मी काही जीवावर खेळून हाणामारी केली नाही. अगं ते लुख्खे होते ग, एकाला एक फटका मारला, बाकीचे घाबरून पळून गेले. आणि हे बघ, हे काही इतकं नाही लागलंय का, असंच आहे. 2 दिवसात बरं होईल. मूवी एका अर्थी बरंच झालं ना मी तिकडे होतो. नाहीतर शमिकाचं काय झालं असतं? ती बिचारी एकटी पडली असती. समीर, तुम्ही काय एक्सप्लेन करताय? मी तुम्हाला काही बोलले आहे का? ओवी, तुम्हाला काही बोलली नाहीयेस, पण तुला माझी काळजी हे कळते मला. समीर, काळजी तर वाटणारच ना. आता ही केस ज्या थराला गेली आहे, सत्यशील ज्या पद्धतीचे आरोप करतोय, ते बघता असं काहीतरी होऊच शकतं याचा अंदाज आलाय मला. आणि अजिंक्य सर ज्या त्वेषाने वृंदाताईसाठी लढतायत, ते बघता मी तुमची सतत काळजी करत राहणं मला अगदी कोतेपणासारखं वाटायला लागलंय. असं का म्हणतेस? समीर, थांब बाबा, मला माझं मन मोकळ करू द्या. बघा समीर, मला तुमच्याविषयी काळजी, प्रेम सगळं आहे. आता कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आहे माझी. राणाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्यापैकी कोणालाही जीव गमवावा लागला तरी चालेल. ओवी,
हो समीर, उद्या जर अशी वेळ आली की मला 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 तुम्हाला गमवावं लागलं तरी मी मागे पुढे बघणार नाही. प्राणाला न्याय मिळवून देत, कारण ते जास्त महत्वाचं आहे. वृद्धाताई जेव्हा तुरुंगात होती तेव्हा बर्फीचं रडणं, ती परत आल्यानंतर तिने बर्फीला घेऊन रडणं, नाही बघवलं मला, नाही बघवलं. मला अजिंक्य सरांची न्याय मिळवून द्यायची जिद्द कळतेय. सत्यशीलने केलेल्या आरोपांचा बाबांना होणारा त्रास कळतोय, मला कळतंय, सगळं कळतंय. पण एक सांगू समीर, उद्या जर या सगळ्यात मला काही झालं तर तुम्ही सुद्धा त्याची तयारी ठेवा. माझी तयारी आहे. राणाला न्याय मिळवून देण्यासाठी जीव गेला तरी चालेल, पण आता मागे नाही हटायचं. राणासाठी, वृंदासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं. काय बोलू मी? तुम्हा दोघांची माफी मागण्याची पात्रता नाही राहिली माझी. समीर, कायम चुकीचं समजत आले तुला. सतत राग राग केला तुझा, आणि आज तू माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार झालास.